आजकाल आमच्या दिवसाची सुरुवात खूपच जास्त गोड आणि गोंडस होत आहे. तसं तर आता 2-4 दिवस झालं आपल्या चॅनलवरती ना व्हिडिओज येत नाहीत, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतारे असतातच. जसं की रस्त्याचंच बघा, तुम्ही सरळ रस्ता कधी बघितलाय का? नाही ना. तर सेम लाईफचं पण तसंच आहे, चढ उतार वळण हे येतातच. आणि आता ह्या गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवून काल होती दीपामावस्या, त्यानिमित्तानेच आपण सगळेच जण दीपामावस्याची पूजा करत असतो, म्हणजे दिव्यांची पूजा करतो. आपल्या घरातली जी काही संकट आहेत, जे काही वाईट दिवस आहेत ते निघून जावी आणि सुख समृद्धी शांतता लाभावी यासाठी. तर मी पण इथे दिव्यांची पूजा जी आहे ते करून घेतली. आणि या दिवशी लेकरांचं औक्षण करतात हे मी काही व्हिडिओमध्ये बघितले, पण मला नव्हतं माहित ते कणकेचे दिवे मी बनवले होते, पण औक्षण वगैरे नाही केलं मी, कारण की आमच्या सासूबाई असं काही नव्हत्या करत. सो ते जे त्या करायच्या तेच मी केलं. तर मन प्रसन्न अशी पूजा झाली. त्याच्यानंतर आज आमच्या राजवीला घेऊन जायचं होतं डोस देण्यासाठी. त्याच्यासाठी ते केंद्रामध्ये डोस होता. सो तिथे तिला डोस वगैरे दिला आणि खूप जास्त रडली ती, कारण की 3 डोस होते, 2 पायात आणि 1 दंडामध्ये. आणि आता 2 दिवस तरी ती याच्यामुळे परेशान करणार. त्याच्यानंतर प्रक्षिता प्रियान घरी आले होते. त्यांची फरमाईश होती की पॉपकॉर्न बनवून दे म्हणून. पातेल्यामध्ये कॉर्न टाकून घेतले आणि स्वयंपाकाला आपण जे तेल वापरतो ना, भिजेल इतकं तेल टाकून घेतलं. थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं चवीनुसार आणि याला झाकून ठेवलं. आणि मस्त असे 2 मिनिटात पॉपकॉर्न बनवून तयार होते. दोघांनी पण मस्त एन्जॉय केले. टीव्ही बघत बघत कधी अशी फरमाईश करतात ते. प्रक्षिताचं इथं बाळाला झोका देणं चालू होतं, कारण की आता ती परेशान करू लागली चांगलंच. आणि रात्रीचा अभ्यास हे घेऊन असा संपला आमचा कालचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.